Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण जॉमेट्रीचा चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी याचे व्हिडिओ बघतोय आणि आज आहे आपला लेक्चर नंबर 2. जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी रिक्वेस्ट करते की याच्या आधीचा व्हिडिओ बघा आणि मग या व्हिडिओला कंटिन्यू करा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. बुकमध्ये जो प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेले आहे त्याचे 5 क्वेश्चन्स होते आणि मी एक एक करून ते क्वेश्चन या स्क्रीनवर लिहिणार आणि आपण त्याला एकदम सोप्या भाषेमध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन मी स्क्रीनवर लिहिलाय. आता याच्यात काय दिलंय ते वाचूया. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. सो क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे 2 ट्रायंगल आहे. ठीक आहे. सो मी इथं लिहिते हा पहिला ट्रायंगल. ह्या ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 9 आणि ह्या ट्रायंगलची जी हाईट आहे ती दिलेली आहे 5. दुसरा ट्रायंगल दिला आहे. त्या ट्रायंगलचं त्यांनी बेस सांगितला आहे 6 आणि त्या ट्रायंगलची हाईट आहे 10 आणि हाईट आहे 6. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 हे आपल्याला शोधायचंय. आणि हे कसं फाइंड आउट करतात. बेस 1 मल्टीप्लाइड बाय हाईट 1 डिवाइड बाय बेस 2 मल्टीप्लाइड बाय हाईट 2. आता हा फॉर्म्युला आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय म्हणून मी सांगितलं तुम्हाला की मागचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे हे जे मी फॉर्म्युले यूज करते हे तुम्हाला सगळे कळतील. ठीक आहे. सो आता आपण पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि पहिल्या ट्रायंगलची हाईटची व्हॅल्यू इथं टाकणार. दुसरा ट्रायंगलचा बेस आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईटची व्हॅल्यू इथं टाकणार. सो नेक्स्ट याच्यात सॉल्व्ह करू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल टू पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट आहे 5. सो 9 मल्टीप्लाइड बाय 5 आलं डिवाइड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. सो 10 मल्टीप्लाइड बाय 6. आता 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10 होतं. 3 2 जा 6 आणि 3 3 जा असतं 9. सो इथं उरलं 3 मल्टीप्लाइड बाय 1 डिवाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2. याच्यापैकी आपण अजून कुठले नंबर्स डिवाइड नाही करू शकत. सो आपलं फायनल आन्सर काय येणार. 3 मल्टीप्लाइड बाय 1 होणार 3 आणि 2 मल्टीप्लाइड बाय 2 होणार 4. सो हा झाला आपला रेशो. सो आपण काय लिहिणार. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज 3/4. सिंपल क्वेश्चन होता आणि त्याचं आपण सिंपल सोल्युशन फाइंड आउट केलंय. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे. इन फिगर 1.13 BC इज परपेंडिक्युलर टू AB. सो ही जी साईन असते याला वाचतात परपेंडिक्युलर. BC म्हणजे ही लाईन आली. ही लाईन परपेंडिक्युलर आहे AB ला. ठीक आहे. दुसरं दिला आहे AD परपेंडिक्युलर टू AB. आता जो हा AD लाईन आहे ती पण AB लाईनला परपेंडिक्युलर आहे. BC ची व्हॅल्यू 4 दिली आहे. AD ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. फाइंड आउट करायचा आहे ह्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. सो सिंपल आपण सगळ्यात आधी काय करू. ते जे 2 ट्रायंगलचा एरिया आहे त्यांना लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता येणार ADB. हे आपल्याला काढायचंय. सो आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे.
बेस 1 मल्टिप्लाइड बाय हाईट 1 आणि इथं येणार बेस 2 मल्टिप्लाइड बाय हाईट 2. ठीक आहे. पहिला जो ट्रायंगल आहे ABC त्याला बघूया आता आपण. ट्रायंगल ABC हा आहे. ह्या ट्रायंगलचा बेस येणार AB आणि ह्या ट्रायंगलची हाईट येणार CB. सो तोच आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहू. AB मल्टिप्लाइड बाय CB. दुसऱ्या ट्रायंगलला आता आपण बघू. दुसरा ट्रायंगल आहे AD आणि B हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. ह्या ट्रायंगलचा बेस असतो AB, कारण हा ट्रायंगलवर जिथं परपेंडिक्युलर लाईन असते ना तो असतो त्याचा बेस आणि AD ही त्याची झाली हाईट. सो आपण तेच लिहिणार AB मल्टिप्लाइड बाय AD. सो इथून आपल्याला काय कळालं की दोघांचा बेस सेम आहे. सो आपण तेच लिहिणार बेस ऑफ ट्रायंगल्स आर सेम. हे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. एक्झाम मध्ये कळायला पाहिजे की तुम्ही काय करताय. बेस सेम आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू काय आला. जर बेस सेम आहे म्हणजे हा बेस आणि हा बेस कट होऊन जाणार, तर उरणार काय CB डिवाइड बाय AD. सो CB डिवाइड बाय AD. आता CB म्हणजेच असतो BC. आपण त्याला CB लिहा किंवा BC लिहा आणि डिवाइड बाय AD आलं. सो आपल्याला क्वेश्चन मध्ये BC ची व्हॅल्यू दिली आहे 4 आणि AD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. सो 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 होतं. सो आपलं फायनल आन्सर काय येणार. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. याचा रेशो आपल्याला काय मिळाला 1/2. सिंपल. सो याच्यात आपण एक गोष्ट स्पेसिफाय केली होती की हे जे दोन ट्रायंगल्स दिलेले होते ते दोन ट्रायंगलचा बेस सेम होता, म्हणून ते दोन ट्रायंगलचे जे बेस होते त्यांना आपण कट केलं आणि फक्त हाईट आपण फाइंड आउट, हाईटच्या बेसिसवर आपण आन्सर फाइंड आउट केलंय. सिंपल होता क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये काय दिलं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू RQ. सो पहिलं काय सांगितलं आहे की हा जो PS आहे हा RQ लाईनवर परपेंडिक्युलर आहे. RS नाही म्हटलंय त्यांनी, RQ वर परपेंडिक्युलर आहे. दुसरं जो Q2 लाईन आहे, QT लाईन ही जी आहे ही परपेंडिक्युलर आहे PR वर. ठीक आहे. ही जो PR आहे याच्यावर ही लाईन परपेंडिक्युलर आहे. इफ RQ ची व्हॅल्यू 6, PS इक्वल टू 6 आणि PR इक्वल टू 12 दिला असेल तर आपल्याला QT फाइंड आउट करायचंय. ओके. क्वेश्चन समजला. क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की PS पॅरलल आहे RQ वर, QT ही जी लाईन आहे ही पॅरलल आहे PR वर. याच्यावरून आपल्याला QT याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो व्यवस्थित बघा आता मी हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करते. सगळ्यात आधी तर मी हे सगळं रब करून घेते. सो म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट कळेल. पहिला ट्रायंगल जो घेतला आहे तो आहे हा ट्रायंगल. ठीक आहे. हा ट्रायंगल मी घेते आणि त्याची ही हाईट मी कन्सिडर करणार. सो मी इथं लिहिते एरिया ऑफ ट्रायंगल PQR, जो मी आत्ता तुम्हाला रेड याच्यामध्ये दाखवला, त्याचा बेस काय येणार PR मल्टिप्लाइड बाय त्याची हाईट येणार QT. ठीक आहे. डिवाइड बाय
याला परत रब करते. आता हा हाईट कन्सिडर करायचा आहे मला, पण मला क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की ही हाईट RQ वर पॅरलल आहे. सो मी काय करणार, परत PQR हाच ट्रायंगल घेणार, पण त्याची हाईट मी कन्सिडर करणार PS. ही हाईट आपण कन्सिडर करू शकतो. हाईट ट्रायंगलच्या बाहेर सुद्धा असते. ओके, सो मी काय केलं, हा ट्रायंगल घेतला आणि त्याची ही हाईट कन्सिडर केलीये, कारण तिथं काय सांगितलं होतं की PS पॅरलल आहे RQ वर. ओके, सो मी परत इथं लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू हाईट आली त्याची PS आणि त्याचा जो बेस आहे तो आहे RQ. ओके, आता बघा, हा एरिया ऑफ ट्रायंगल आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल तर सेम आहे, यांना आपण कट करू शकतो. सो इथं येणार 1 डिवाइड बाय 1 इक्वल टू PR ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली आहे 12. QT ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. RQ ची व्हॅल्यू दिली आहे 6 आणि PS ची व्हॅल्यू पण आहे 6. सो 6 1 जा 6 आणि 6 2 जा होतं 12. सो इथं येणार 1/1 इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय QT डिवाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 1. आता हा जो 6 मल्टिप्लाइड बाय 1 आहे त्याची व्हॅल्यू काय येणार, 2 मल्टिप्लाइड बाय QT डिवाइड बाय 6. सो आता आपण काय करू, याला क्रॉस मल्टिप्लाय करू. सो 6 मल्टिप्लाइड बाय 1 होणार 6 आणि 1 मल्टिप्लाइड बाय हे सगळं व्हॅल्यू परत सेम टू सेम तसंच येणार. आपल्याला शोधायची आहे QT ची व्हॅल्यू. सो हा जो 2 आहे याला आपण इकडं डिवाइड करू. सो फायनली 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6 येतं. सो आपलं QT इक्वल टू काय आलं, 3. सिंपल. फक्त एक छोटीशी गोष्ट होती जी आपल्याला इथं लक्षात ठेवायची होती, की इथं आपण काय केलं, आपण एकच ट्रायंगल घेतला, पण एका ट्रायंगलचे 2 वेगवेगळे हाईट कन्सिडर केली आपण. ओके, आणि त्याच्यानुसार क्वेश्चनमध्ये जे आपल्याला QT फाइंड आउट करायचं होतं ते आपण फाइंड आउट केलंय. आय होप हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला हे तुम्हाला समजलं असेल. आता क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे, इन ॲडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC. सो परत हा जो AP लाईन आहे ही लाईन BC लाईनवर परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट AD पॅरलल टू BC. सो ही जी लाईन AD आहे आणि ही जी लाईन BC आहे एकमेकांच्या पॅरलल आहेत. आता पॅरलल असणं म्हणजे काय, जस्ट मिनिट. हा, पॅरलल असणं म्हणजे काय, ते लाईन एकमेकांना कधीच भेटणार नाही, पण त्यांच्यामधलं अंतर नेहमी सेम असेल. ओके, सो काय सांगितलं, AD आणि BC एकमेकांना पॅरलल आहे. आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD यांचा एरियाचा रेशो काढायचा आहे. सो सगळ्यात आधी मी हे सगळं रब करते आणि आपण पहिला ट्रायंगल बघू. कोणता दिलेला आहे तो, ABC. सो हा असतो ट्रायंगल A, B आणि C. हा ट्रायंगल मध्ये ही आहे आपली हाईट, कारण ही आहे पॅरलल BC ला. सो ही झाली हाईट आणि हा झाला आपला बेस. सो सगळ्यात आधी आपण ते लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू, पहिला ट्रायंगलचा बेस आहे BC आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट मिळाली आपल्याला AP. आता आपण शोधणार दुसरा ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल साठी काय दिलेलं आहे, B, C आणि D. हे बघा, हे दिलंय B, C आणि D. पण
ह्या ट्रायंगलला तर हाईटच नाहीये, कारण ह्या ट्रायंगलला काही परपेंडिक्युलर नाहीच दिलंय आपल्याला, BC ला परपेंडिक्युलर. सो आपल्याला काय करावं लागेल, हा आपला बेस आहे BC, याला आपल्याला एक लाईन परपेंडिक्युलर काढावी लागेल. ओके, सो इथं मी लिहिते. सो हे रब करते आधी तर. सो आपल्याला काय लिहावं लागेल, ड्रॉ लाईन D आणि याला पॉइंटला नाव देऊ आपण Q. ठीक आहे, सो ड्रॉ लाईन DQ सच दॅट ही जी DQ लाईन आहे ही परपेंडिक्युलर कोणत्या लाईनवर असेल, BC वर, कारण ह्या ट्रायंगलचा BC हा बेस आहे. सो हे ड्रॉ केल्यानंतर आपण आता सिंपल एरिया फाइंड आउट करू शकतो. ट्रायंगल ABCचं तर आपल्याला कळालंच होतं, BC मल्टिप्लाइड बाय AP होतं. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला शोधायचा आहे BC आणि D. याचा बेस काय आहे, BCच आहे आणि याची हाईट आपण जी लिहिली आहे ती आहे DQ. ओके, सो ही याची हाईट मिळाली. आता आपण पुढच्या स्टेपवर जाऊ. परत इक्वल टू, आता हा BC आणि हा BC सेम आहे, सो याला आपण कट करू शकतो. सो उरणार काय मग, AP डिवाइड बाय DQ. हे कस काय उरलं, तर इथं लिहावं लागेल बेस ऑफ ट्रायंगल सेम होते. ठीक आहे, ट्रायंगलचे बेस सेम होते म्हणून आपण हे जे दोन बेस होते हे कट केलेले आहेत. आता AP आणि DQ उरलंय. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं क्वेश्चन मध्ये किंवा डायग्राम मध्ये व्यवस्थित बघितलं तर हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, सो ही लाईन आणि ही लाईनची हाईट सेम येणार का, यस, कारण जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात याचा अर्थ त्याच्यामधला जो गॅप आहे तो सेम आहे. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये लाईन काढले तरी सगळ्यांची हाईट सेमच येणार. सो आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहिणार, गिवन काय दिलं होतं, गिवन जी AD लाईन आहे ती पॅरलल होती BC ला, म्हणून हेन्स AP इक्वल टू DQ आलं. कळालं का मी काय सांगितलं, की AD आणि BC हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल होते आणि त्याच्यामुळे हे जे दोन हाईट आपण फाइंड आउट केले किंवा हे जे दोन हाईट आपण डायग्राम मध्ये बघतोय त्या हाईट सेम आहेत. ओके, म्हणून मी लिहिलं की गिवन दिलं होतं AD पॅरलल टू BC, त्याच्यामुळे AP आणि DQ याची हाईट सेम आहे. सो याचा अर्थ आपण काय लिहिणार की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1/1. कारण हे दोघं तर कट होऊन जाणार कारण दोघांची हाईट सेम आहे. सो सेम हाईट असेल तर दोघं डिवाइड मधून कट होणार आणि आन्सर काय उरणार मग 1/1. सो फायनली आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो शोधायचा होता. सो आपण इथं काय लिहिणार, मग आपल्याला आन्सर मिळाला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्याचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल BCD सोबत काढला तर तो मिळाला 1/1. सिंपल. ओके, सो अशा पद्धतीने आपण ट्रायंगलचे रेशो फाइंड आउट केलेले आहेत, त्याच्या एरियाचे रेशो फाइंड आउट केले आहेत आपण. आता आहे होमवर्क टाइम. सो ह्या प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 5 अजून मी सॉल्व्ह केलेला नाहीये आणि मला असं वाटतं की हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, कारण मी मोस्टली सगळे टॉपिक सगळ्या टाईपचे क्वेश्चन आतापर्यंत सॉल्व्ह करून दिलेले आहेत
आणि तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करणं तेवढंच गरजेचं आहे. ओके? सो प्लीज क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करा. त्याचे आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे कितीतरी लोक आहेत जे आपले चॅनलचे व्हिडिओ बघताय पण अजून त्यांनी सबस्क्राईब नाही केलंय. सो प्लीज सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक यू सो मच आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.